विद्यार्थ्यांनो, मी रवींद्र माळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा रवींद्र माळी या चॅनलमध्ये स्वागत करतो. बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करणार आहोत. पूर्ण टोटल जेवढे एक्झाम्पल्स आहेत, टोटल या प्रॅक्टिस सेटमध्ये 9 एक्झाम्पल्स आहेत. ते 9ची 9 एक्झाम्पल्स आपण आज सॉल्व करणार आहोत. ते व्यवस्थित समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, ठीक आहे. तसंच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. तसंच त्या सबस्क्राईब बटनच्या राईट साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर भेटत जातील, ठीक आहे. तर बघा, आता प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं फर्स्ट एक्झाम्पल तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. इन द फिगर अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री अँड अँगल EDC इज इक्वल टू 75 डिग्री. आता इथे आपल्याला दिसतं 75 डिग्री ABC अँगल दिलेला आहे आणि EDC अँगल 75 डिग्रीचा दिलेला आहे. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय विच टेस्ट. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ट्रायंगल जे आहेत, कोणते दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर आहेत ते दाखवायचं आहे आणि कोणत्या टेस्टनुसार म्हणजे कुठल्या कसोटीनुसार ते सिमिलर असतील, समरूप असतील ते सांगायचं आहे. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. हे सर्वात महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे की प्रॉपर पद्धतीने तुम्हाला 1-to-1 करस्पॉन्डन्स त्या दोन्ही पण ट्रायंगलचं, सिमिलर ट्रायंगलचं दाखवता येणं गरजेचं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात असू द्या. तुम्ही नुसतं आता तुम्ही म्हणले की आता हे दोन ट्रायंगल्स आपण सिमिलर दाखवू, परंतु त्यांची नावं लिहिताना, सिमिलर दाखवताना जी तुम्ही त्या दोन्ही ट्रायंगलची नावं लिहितायत ती प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार ते लिहिणं गरजेचं आहे. ते तुम्हाला या एक्झाम्पलमध्ये बघणारच आहात तुम्ही. तर आता बघा की सोल्युशन आपण लिहूयात. इन ट्रायंगल ABC and ट्रायंगल DEC. आता मी ट्रायंगलची नावं अशी घेतलेली आहेत. ट्रायंगलची नावं आपण कशी जरी घेतली तरी काही अडचण येत नाही. मी इथे सिमिलर दाखवत नाही, मी फक्त हे दोन ट्रायंगल आहेत असं घेतलेलं आहे. आता जर आपण बघितलं, अँगल ABC इज इक्वल टू किती आहे, 75 डिग्री आहे. तसंच अँगल EDC बरोबर पण किती आहे, 75 डिग्री आहे. याचा अर्थ दोघांचे मेजर कसे इक्वल आहेत, म्हणून अँगल ABC कॉन्ग्रुएंट असणार अँगल EDCला. बरोबर, हे दोन्ही अँगल्स कसे आले, कॉन्ग्रुएंट आले. सिमिलरली आता सिमिलरली जर आपण बघितलं, अँगल ACB. आता कुठले दोन ट्रायंगल्स घेतले होते आपण, ABC हा मोठा ट्रायंगल घेतला होता आणि त्याच्यानंतर हा छोटा ट्रायंगल घेतला होता. जर बघितलं आपण तर ABC मधला हा जो C अँगल आहे, ABC मध्ये C अँगल आहे, बरोबर आहे का. त्याचंच नाव आपण ACB लिहिलं. आणि जर आता बघितलं की हा ट्रायंगल जरी घेतला छोटा, त्यामध्ये सुद्धा हाच अँगल आहे, बरोबर आहे का. याचा अर्थ हा C अँगल जो आहे या दोन्ही ट्रायंगल्समध्ये कसा आहे, कॉमन आहे, सामायिक आहे. मग आपण ते डायरेक्टली लिहून घेऊयात. अँगल ABC कॉन्ग्रुएंट टू अँगल DCE. इथे लिहूयात, कारण कॉमन अँगल, सामायिक कोन. तर बघा, आता आपल्याला माहिती, दोन ट्रायंगल्समध्ये जर करस्पॉन्डिंग दोन अँगल जर कॉन्ग्रुएंट येत आहेत, दोन अँगलच्या जोड्या काय येत आहेत, कॉन्ग्रुएंट येत आहेत, तर ते कुठल्या टेस्टनुसार सिमिलर असणार आहे, AA टेस्टनुसार. परंतु आता इथे लिहिताना आपल्याला नावं प्रॉपर लिहावी लागतील. देअरफॉर ट्रायंगल ABC सिमिलर. आता ABC जर लिहिलेलं आहे त्याचनुसार आपल्याला या ट्रायंगलचं नावसुद्धा लिहावं लागेल. कारण की आता बघा, B अँगलला कॉन्ग्रुएंट असणारा अँगल कुठला आहे, D आहे. म्हणजे B इथे A नंतर B आलेला आहे, बरोबर आहे का. म्हणजे B मध्ये आहे, याचा अर्थ D सुद्धा कुठे यायला पाहिजे, मध्ये यायला पाहिजे, ठीक आहे. लक्षात घ्या. आता मी इथे D पहिले लिहून घेतो आणि त्याच्यानंतर आता जर आपण बघितलं की C अँगल जो आहे तो दोघांमध्ये कसा आहे, कॉमन आहे. याचा अर्थ C शेवटी आहे, इथे पण C काय येणार, शेवटी. मग राहिलं कोण इथे लिहायचं सुरुवातीला, E. लक्षात आलं. बघा,
ABC सिमिलर टू ट्रायंगल EDC. इथे नाव जरी मी वेगळं लिहिलेलं आहे, परंतु सिमिलर दाखवताना अशा पद्धतीनेच मला ते सिमिलर दाखवता येतील. त्यावेळेस ती नावं चुकवायची नाही आहेत. AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आणि आपल्याला काय सांगितलं होतं की कुठल्या टेस्टनुसार सिमिलर असतील आणि तसंच कुठल्या करस्पॉन्डन्सनुसार. मग इथे करस्पॉन्डन्स लिहून घेऊयात आपण. ट्रायंगल ABC and triangle EDC are similar by ABC and corresponds to EDC. ठीक आहे, हे झालं त्यांचं करस्पॉन्डन्स. करस्पॉन्डन्स म्हणजे अशा रीतीने दाखवणं म्हणजे काय, ए ला करस्पॉन्डिंग पॉईंट कुठला असणार आहे, व्हर्टेक्स ई असणार आहे, बी ला करस्पॉन्ड डी असणार आहे, सी ला करस्पॉन्ड सीच असणार आहे. अशा रीतीने आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे तो सॉल्व्ह करायचा होता. सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. दोन फिगर दिलेले आहेत आपल्याला, दोन ट्रायंगलचे फिगर दिलेले आहेत आणि आपल्याला सांगितलेलं आहे आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर, म्हणजे दिलेले ट्रायंगल सिमिलर आहेत किंवा नाही. इफ यस म्हणजे जर सिमिलर असतील तर बाय विच टेस्ट, मग कुठल्या टेस्टनुसार सिमिलर असतील तर ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा याचं आपण सोल्युशन लिहून घेऊयात, बघू हे ट्रायंगल सिमिलर आहेत किंवा नाही आहेत. तर बघा इन ट्रायंगल PQR, इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN. आता PQ ला करस्पॉन्डिंग साईड जी आहे ती आपण काय घेऊन बघूयात, LM. ठीक आहे, घेतली ती फाइंड आउट करून घेऊ. PQ अपॉन LM आहे. PQ आपल्याला किती दिली 6, LM किती आहे 3 आहे. 3 1 जा 3, 3 2 जा 6, म्हणजेच काय रेशो आला 2/1. बरोबर का. आता QR अपॉन MN चा रेशो जर आपण फाइंड आउट केला तर इथे काय येणार 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजेच 2/1. बरोबर, हे झालं सेकंड. आणि त्यानंतर PR अपॉन LN चा रेशो, PR किती आहे 10, LN आहे 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10, म्हणजेच काय आला 2/1. बरोबर, अशा रीतीने. आता या साईड्स कशा घ्यायच्या, आता PQला करस्पॉन्डिंग साईड्स LM कशी घेतली, मग आपण इथे जरासं आपलं सेन्स यूज करून काय करायचं आहे, जेणेकरून पटकन फिगरवरून रिलेशन लक्षात घ्यायचं आहे की कशा रीतीने आपल्याला तिथे रेशोज जे आहेत ते इक्वल दाखवता येतील. ठीक आहे, त्यानुसार आपण करस्पॉन्डिंग साईड्स रेशोमध्ये घेऊन त्यांचा रेशो फाइंड आउट करायचे. आता फ्रॉम 1 2 and 3 आपल्याला दिसतंय की तिघांचे रेशो जे आहेत ते कसे आलेले आहेत, इक्वल आलेले आहेत. म्हणून इथे लिहून घेऊयात फ्रॉम 1 2 and 3 PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LN. आता याचा अर्थ आपल्याला दिसतंय की ते तिन्ही पण जे दोन्ही ट्रायंगल्स आहेत त्यांचे तिन्ही पण साईड्स जे आहेत करस्पॉन्डिंग साईड्स त्या कशा आहेत, प्रोपोर्शनमध्ये आहेत. मग तिन्ही पण साईड जर प्रोपोर्शनमध्ये असतील याचा अर्थ काय असणार आहे, ते दोन्ही ट्रायंगल कुठल्या टेस्टनुसार सिमिलर असतील, यस म्हणजे SSS टेस्ट, बाबा कसोटीनुसार ते काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. मग आपण इथे लिहून घेऊयात देअरफॉर ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल LMN बाय SSS टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. म्हणजे SSS टेस्टनुसार SSS टेस्टच्या सिमिलॅरिटीची जी टेस्ट आहे त्यानुसार ते दोन्ही पण ट्रायंगल्स काय असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. अशा रीतीने तुम्हाला सेकंड क्वेश्चन जो होता तो सॉल्व्ह करायचा होता. ठीक आहे, आपण याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थर्ड क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा. ॲज शोन इन द फिगर 1.5 2 poles ऑफ हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. म्हणजे बघा आता इथे दोन पोल्स आपण, फर्स्ट पोल आपण घेतलेला आहे PR आणि सेकंड पोल कुठला आहे AC आहे. आणि हे दोन्ही पोल्स जे आहेत, दोन्ही खांब जे आहेत ते ग्राउंडला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे हा जो अँगल आहे तो किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा अँगल होईल. ठीक आहे, त्यानंतर बघा काय सांगितलेलं आहे
इफ द लेंथ ऑफ द शॅडो ऑफ स्मॉलर पोल ड्यू टू सनलाईट इज 6 मीटर. म्हणजे हा जो स्मॉलर पोल आहे, छोटा जो खांब आहे, त्याची जी शॅडो आहे कशामुळे पडते सावली, सनलाईटमुळे, तिची लेंथ आपल्याला दिलेली आहे 6 मीटर आहे. म्हणून किती आहे, 6 मीटर. ठीक आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की मोठ्या पोलची जी शॅडो आहे बी सी, ही शॅडो आपल्याला काय करायची इथे फाइंड आउट करायची आहे, जी की आपल्याला एक्स दिलेली आहे. ठीक आहे. तर कशा रीतीने आपल्याला हे सॉल्व करता येईल, तर बघा आता इथे आपल्याला तर कळालं की पी आर क्यू आरला परपेंडिक्युलर आहे आणि ए सी बी सीला परपेंडिक्युलर आहे. या दोन्ही ट्रायंगल्समध्ये हे दोन्ही अँगल्स जे आहेत 90 डिग्रीचे, याचा अर्थ हे दोन्ही अँगल्स कसे होतील, कॉन्ग्रुएंट होतील. पुन्हा आता आपल्याला बघा सर्वात पहिले जर आपल्याला जर आता ही एक्स जर फाइंड आउट करायची असेल तर हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवणं गरजेचं आहे. सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला मग 3 टेस्टपैकी कुठल्याही एका टेस्टचा यूज करून हे आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. परंतु आपल्याकडे 3 टेस्ट आहे. मग त्या 3 टेस्टपैकी नेमकं कुठल्या टेस्टमध्ये हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर दाखवता येऊ शकतात ते सर्वात पहिले आपण फाइंड आउट करूयात. तर बघा आता ए टेस्ट म्हटल्यानंतर तुम्ही विचार करणार की आता इथे हा अँगल आणि हा अँगल एकच अँगल आपल्याला काय दिलेला आहे, कॉन्ग्रुएंट दिलेला आहे, कारण की ते 90 डिग्रीचे आहे. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची सर्वात महत्त्वाची काय, की अशा वेळेस प्रश्न असल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आहे. आता आपला बघा इथे पी आर आणि ए सी हे दोन्ही पोल्स आहेत, बरोबर. आणि आपल्याला एक सायन्समध्ये आपल्याला माहिती आहे की सनलाईट जे आहेत ते नेहमी स्ट्रेट लाईनमध्ये काय होत असतात, पृथ्वीवर पडत असतात, बरोबर आहे का. स्ट्रेट लाईनमध्ये म्हणजेच कसं, आणि त्यांचे जे काही रेज असतात ते कसे असतात, पॅरलल असतात. कसे असतात, पॅरलल. याचा अर्थ पी क्यू आणि ए बी हे काय आहे, सनरेज आहे आणि ते कसे आहे, पॅरलल आहे. मग पॅरलल आहे याचा अर्थ ज्यावेळेस ते पॅरलल होतील तर इथे जो काही अँगल तयार करतायत ते ह्या पोलसोबत इथे हे अँगलसुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट. का, कारण काय लक्षात घ्या, पी क्यू आणि ए बी समजा जर आपण सनलाईटचे रेज जर कन्सिडर केले तर ते पॅरलल असणार आहे आणि त्यामुळे इथे तयार होणारा अँगल कसा असणार आहे, कॉन्ग्रुएंट असणार आहे. याचा अर्थ ए टेस्टनुसार आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल जे आहेत ते सिमिलर दाखवता येतील आणि त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स आपण नंतर प्रोपोर्शनमध्ये दाखवूयात आणि त्याच्यावरून आपल्याला बी सीची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर सर्वात पहिले आपल्याला इथे लिहिताना कसं लिहावं लागेल बघा, सोल्युशन लिहून घेऊयात आपण याचा. सनलाइट travels in a straight line. Therefore, rays of sunlight are parallel. बरोबर. रेज ऑफ सनलाइट कशी असणार आहे, पॅरलल. देन angle made at the tip of the both poles by sunlight will be equal. Angles made at the tip of the both नंतर इथे पोल्स लिहिणं गरजेचं आहे, बरोबर. बोथ पोल्स बाय सनलाईट विल बी इक्वल. मग ह्या पोल्सच्या ज्या टिपला जे काही अँगल्स तयार होत आहेत कशाद्वारे, रेजद्वारे, तर ते सनलाईटद्वारे जे काही अँगल्स तयार होत आहेत ते अँगल्स कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ठीक आहे. देअरफॉर अँगल क्यू पी आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए सी. लक्षात आलं. मग आपण इथे लिहून घेऊयात, इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल ए बी सी, अँगल क्यू पी आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ए सी. ठीक आहे. कशावरून, फ्रॉम 1. नेक्स्ट अँगल पी आर क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल ए सी बी.
इथे लिहिणार इच 90 डिग्री, इच 90 डिग्री अँगल. देअरफोर आता दोन्ही ट्रायंगल्समध्ये दोन अँगल्स जे आहेत ते काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणून आपण इथे घेऊयात ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी बाय विच टेस्ट, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. मग ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटीनुसार ते जर आता सिमिलर आले बरोबर, तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स कशा असणार आहेत, प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. मग आपल्याला ज्या आवश्यक आहे त्याच आपण लिहून घेऊयात. पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू आर क्यू अपॉन सी बी. पी आरला ए सी ही करस्पॉन्डिंग साईड आहे आणि आर क्यूची करस्पॉन्डिंग साईड सी बी आहे. देअरफोर पी आर आपल्याला दिलेलं आहे 4 राईट, ए सी आहे 8, आर क्यू किती आहे 6 आणि बी सी किती आहे एक्स आहे. चला एक्सची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करू आपण. हा एक्स जो आहे इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. ठीक आहे, एक्स इकडे इथे सॉल्व करतो वाटल्याच बाजूला. हा एक्स इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. मग एक्स मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू हा 8 6 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. आता हा 4 जो आहे तो इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिवायडेशनमध्ये येणार. 8 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन 4, 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि 6 2 जा किती होणार 12 होईल. मग एक्स इज इक्वल टू किती येणार 12 मीटर. मग इथे आपण शेवटी लिहून घेऊयात लेंथ of the shadow of bigger pole is 12 मीटर. ठीक आहे, तर अशा रीतीने या जे काही मोठा पोल असणार आहे त्याच्या जे काही शॅडो असणार आहे त्याची लेंथ किती होणार आहे 12 मीटर एवढी लेंथ येणार आहे. अशा रीतीने तुम्हाला 3rd नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा होता. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा. इन ट्रायंगल, जे की ऑलरेडी मी गिवन मध्ये लिहून ठेवले बघा. इन ट्रायंगल ए बी सी, ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी, बी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए सी अँड बी पी सी. बी पी सी जर असं डॅश दिलं असेल तर याचा अर्थ ते कोलिनियर आहेत. कोलिनियर असणे म्हणजेच काय असणे, एकाच रेषेवर असणे. ठीक आहे, आणि ए क्यू सी म्हणजेच काय आहे, ए आणि सीच्या मध्ये कुठला पॉईंट आहे क्यू आहे आणि ते एकाच रेषेवर आहेत. आणि आपल्याला पुढे प्रूव्ह काय करायचं आहे बघा. ट्रायंगल सी पी ए सिमिलर टू ट्रायंगल सी क्यू बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता कशा पद्धतीने प्रूव्ह करायचं, अजून आपल्याला इन्फॉर्मेशन काय दिलेली बघा. इफ ए पी इज इक्वल टू 7, ए पी आपल्याला किती दिलेलं आहे 7 दिलेलं आहे. ए पी 7 दिलं आहे. त्यानंतर बी क्यू इज इक्वल टू 8, बी क्यू आपल्याला दिलेला आहे, बी क्यू किती दिलं आहे 8 दिलेलं आहे. आणि त्यानंतर बी सी आपल्याला दिलेला आहे 12, बी सी किती दिलं आहे 12 दिलेलं आहे. आणि त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, ए सीची लेंथ फाइंड आउट करायची. ए सी किती असणार आहे ते फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, चला तर आपण याला सॉल्व करूयात. आता क्वेश्चनमध्ये जे काही दिलेलं असेल ते सर्वात पहिले आपण काय करायचं, गिवनमध्ये लिहून घ्यायचं. ज्यावेळेस आपल्याला काही प्रूव्ह करायला लावलेलं असेल त्यावेळेस. बघा इथे गिवनमध्ये मी लिहिलं. इन ट्रायंगल ए बी सी, ए पी इज परपेंडिक्युलर टू बी सी, बी क्यू इज परपेंडिक्युलर टू ए सी, बी पी सी अँड ए क्यू सी. ठीक आहे, प्रूव्ह काय करायचं आहे, ट्रायंगल सी पी ए सिमिलर आहे ट्रायंगल सी क्यू बीला. कोणते दोन ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे, सी पी ए हा एक ट्रायंगल आणि नेक्स्ट ट्रायंगल कुठला दाखवायचा आहे सी क्यू बी, सी क्यू बी हा ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला काय करायचे सिमिलर दाखवायचे आहेत. मग कशा रीतीने दाखवता येईल, अतिशय इझी आहे, लक्षात घ्या. आता सी पी एमध्ये आणि सी क्यू बी या दोन ट्रायंगल्समध्ये हे अँगल्स दिसत आहेत तुम्हाला इथे. हे अँगल्स कसे आहेत, राईट अँगल्स आहेत. याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल्समध्ये हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट येणार, कारण की ईच अँगल इज 90 डिग्री अँगल. तसं जर आपण बघितलं की सी पी एमध्ये आणि सी क्यू बीमध्ये हा सी अँगल जो आहे तो दोघांमध्ये कसा आहे कॉमन आहे. ठीक आहे, सी अँगल कसा आहे कॉमन आहे.
याचा अर्थ ए टेस्टनुसार आपल्याला ते दोघं सिमिलर दाखवता येतील. चला तर आपण ते प्रूव्ह करूयात. बघा, इन ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB, CPA कॉन्ग्रुएंट आहे CQBला. CPA म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. कशावरून? इच 90 डिग्री अँगल, म्हणजे प्रत्येक कोण हा 90 डिग्रीचा आहे. त्यामुळे अँगल ACP कॉन्ग्रुएंट टू BCQ म्हणजे हा अँगल C अँगल, दोन्ही ट्रायंगल्समध्ये हा अँगल कसा आहे, कॉमन आहे. म्हणून कारण लिहिले समोर कॉमन अँगल. देअरफॉर ट्रायंगल CPA अँड ट्रायंगल CQB आर सिमिलर, म्हणजे ते सिमिलर असतील, समरूप असतील. कुठल्या टेस्टनुसार? ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी, कोको कसोटी जी समरूपतेची आहे त्यानुसार. आणि त्या आता हे सिमिलर दाखवले, याचा अर्थ यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स कशा असणार आहेत, प्रोपोर्शनमध्ये असतील. मग त्याही आपण खाली दाखवल्या. आता जेवढ्यांची आपल्याला आवश्यकता आहे तेवढ्याच आपण साईड्स प्रोपोर्शनमध्ये दाखवल्या, म्हणजे फक्त 2च साईड्स आपण प्रोपोर्शनमध्ये दाखवल्या, जेणेकरून आपल्याला AC फाइंड आउट करता येईल. मग CA/CB लक्षात घ्या व्यवस्थित, तुम्हाला हे लिहायचं आहे. CA/ काय येणार, CB. ठीक आहे. त्यानंतर PA/QB. ठीक आहे. आता बघा पुढे कसं सॉल्व करायचं आहे आपल्याला. त्याला AC आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. CA म्हणजेच काय, AC, बरोबर का? CA म्हणजेच काय, AC. CA लिहिलं काय, AC लिहिलं काय, काही फरक पडणार नाही. CB आपल्याला 12 दिलेलं आहे, आपण लिहून घेतलं. PA 7 आहे आणि QB किती आहे, 8 आहे. हे 12 जे आहे ते इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील 7 सोबत. ठीक आहे. त्यानंतर बघा 12 × 7/8. जर ह्या 12 आणि 8ला आपण 4ने डिवाईड केलं, 4ने डिवाईड केलं तर काय होईल, 4 2 जा 8 आणि 4 3 जा 12, म्हणजे 4 2 8, 4 3 12 आणि 7 आणि 3चा गुणाकार किती येणार, 21. आणि खाली किती राहिले, 2 राहिले, बरोबर. आणि यावरून आपण 21ला जर 2ने जर डिवाईड केलं तर ॲन्सर किती येणार बघा, बे 1 बे, इथे राहिला 1, बे 0 0, बे 0 0, पॉईंट बे 5 10, म्हणजे 10.5 युनिट्स इथे लिहायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे ACची लेंथ किती येते, 10.5 युनिट्स. अतिशय इझी एक्झाम्पल आहे. फक्त ट्रायंगल सिमिलर दाखवून साईड्स आपल्याला ज्या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत त्या प्रोपोर्शनमध्ये दाखवायच्या आहेत आणि त्यानंतर AC फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. 5th क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे बघा, गिवन ऑलरेडी दिलेला आहे. इन ट्रॅपेझियम PQRS, म्हणजे PQRS हा काय आहे, ट्रॅपेझियम आहे. ठीक आहे. साईड PQ इज पॅरलल टू साईड SR. आता ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, तसे ट्रॅपेझियम म्हणलं असतं तर काही द्यायची पण आवश्यकता नव्हती, कारण की ट्रॅपेझियम म्हणजेच ट्रॅपेझियममध्ये अपोजिट साईडची एक पेअर काय असते, नेहमी पॅरलल असते. ठीक आहे. तरीसुद्धा त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. AR = 5P दिलेलं आहे, म्हणजे AR जी आहे ती APच्या 5 पट आहे. ठीक आहे. AR जी आहे ती APच्या काय, 5 पट आहे. आणि तसंच आपल्याला सांगितलेलं आहे की AS = 5AQ, म्हणजे AS जी आहे ती AQच्या काय, 5 टाइम्स आहे, 5 पट आहे. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं की SR जी आहे ती PQच्या 5 टाइम्स आहे. कुठली, SR ही PQच्या काय आहे, 5 टाइम्स आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता आपण कशा पद्धतीने प्रूव्ह करता येईल ते लक्षात घ्या. आता ऑलरेडी आपल्याला काय दिलेलं आहे, AR आणि ज्या 2 साईड्स बघा इथे, AR = 5AP आणि AS = 5AQ दिलेलं आहे. मग त्यालाच आपण लिहून घेऊया. बघा सर्वात पहिले इथे लिहिताना कसं लिहिणार, AR = 5AP हे आपल्याला दिलेलं आहे म्हणून गिवन लिहून घेतलं. हा AP जो आहे इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तो ARकडे काय आणला, डिवायडेशनमध्ये आणला. मग होईल काय बघा, AR/AP = 5/1. कुठलाही नंबर असू द्या, त्याच्या खाली जर एखादा नंबर नसेल तर याचा अर्थ तिथे किती असतो, 1 असतो. ठीक आहे. याचा अर्थ त्या दोन्ही साईडचा रेशो काय होतो, 5/1 होतो. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दिलेलं काय आहे पक्षामध्ये, AS = 5AQ. हा AQ परत काय केला आपण, तिकडे डिवायडेशनमध्ये नेला. ठीक आहे. मग AS/AQ = काय होणार, 5/1, 1 आणि 2. आता बघा आपल्याला इथे लक्षात येईल की AR आणि AP तसंच AS आणि AQ ह्या ज्या साईड्स आहेत त्या आपण त्यांचा रेशो फाइंड आउट केला.
ठीक आहे. आणि आपल्याला इथे शिवाय दिसते की हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, हे दोन ट्रायंगल्स जे आहेत यामध्ये आपण हे दोन ट्रायंगल्स घेणार आहोत आणि हे अँगल जे आहे हा आपण अँगल कॉन्ग्रुएंट दाखवणार आहोत. कशावरून? व्हर्टिकली ऑपोजिट अँगलवरून. म्हणजे SAS म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार आपल्याला हे समरूप दाखवता येतील. कशा रीतीने? तर बघा, इन ट्रायंगल ASR आता बघा ASR ट्रायंगल जो आहे त्यामध्ये आणि AQPमध्ये AR/AB = AS/AQ म्हणजे रेशो किती आहे दोघांचा? राईट हँड साईड कशी दोघांची सारखी, याचा अर्थ लेफ्ट हँड साईड पण कशी असणार आहे? सारखी असणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं? कशावरून लिहिलं आपण ते? फ्रॉम 1 and 2. ठीक आहे. आणि तसंच हा जे अँगल आहे कुठला? SAR आणि QAP हे दोन अँगल्स जे आहेत ते कॉन्ग्रुएंट असणार का? अपोजिट अँगल्स आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे. याचा अर्थ ट्रायंगल ASR आणि ट्रायंगल AQP हे काय होतील? सिमिलर होतील. कुठल्या टेस्टनुसार? SAS टेस्टनुसार. मग आता हे जर सिमिलर झाले याचा अर्थ त्या सर्व करस्पॉन्डिंग साईड ज्या असतील त्या कशा असतील? प्रोपोर्शनमध्ये असतील, म्हणजे प्रमाणात असतील. याचा अर्थ त्यांचा रेशो किती असणार आहे? सर्वांचा 5/1च येईल. इथे रिझन लिहिणं गरजेचं आहे, करस्पॉन्डिंग साईड, संगत बाजू म्हणून. ठीक आहे. मग याचा अर्थ SR/PQ बरोबर पण 5/1च रेशो असणार आहे. मग हा PQ जो आहे तो इथे डिवायडेशनमध्ये आहे, तो फक्त इकडे काय केला आपण? 5कडे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन आलो. याचा अर्थ जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते इथे काय होतं? प्रूव्ह होऊन जातं. SR = 5P. अतिशय इझी एक्झाम्पल्स आहे या प्रॅक्टिस सेटमध्ये. एकदा फक्त आपण व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. प्रॉपर टेस्ट कुठले आपल्याला इथे वापरता येतील त्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आणि फिगरचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करा. ठीक आहे, याचा आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता. 6th क्वेश्चन काय दिला आहे बघा आपल्याला? इन ट्रॅपेझियम ABCD. आता हा परत एक ट्रॅपेझियम दिलेला आहे ABCD. ठीक आहे, ABCD हा ट्रॅपेझियम दिलेला आहे आपल्याला. त्यानंतर काय सांगितलं आहे? साईड AB इज पॅरलल टू साईड DC. AB ही पॅरलल आहे DCला. ठीक आहे. डायगोनल्स AC अँड BD इंटरसेक्ट्स इन पॉईंट O. डायगोनल जे आहेत या क्वाड्रिलॅटरलच्या ट्रॅपेझियमच्या त्या एकमेकांना O पॉईंटमध्ये काय करतात? छेदतात, इंटरसेक्ट करतात. हे आपल्याला दिलेलं आहे. आणि पुन्हा आपल्याला AB आपल्याला दिलेला आहे बघा 20. AB किती दिलं आहे? 20 दिलं आहे. त्याच्यानंतर DC आपल्याला दिलेलं आहे 6. OB आपल्याला दिलेला आहे 15 आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? OD फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर दाखवावे लागतील, बरोबर? आता चला तर आपण ते दाखवूयात. आता कशा पद्धतीने दाखवता येईल? पहिले तर हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवून घेऊ आणि सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड जर प्रोपोर्शनमध्ये दाखवता येतील लगेच, बरोबर? त्यावरून आपल्याला OD फाइंड आउट करता येतं. पण सिमिलर कसे दाखवायचे? आपल्याला इथे माहिती आहे की आता हा ट्रॅपेझियम आहे, बरोबर आहे का? ट्रॅपेझियममध्ये ही साईड आणि ही साईड कशी पॅरलल दिलेली आहे. मग ह्या दोघांपैकी एक कोणतीही आपण जर काय घेतली? ट्रान्सव्हर्सल घेतली, छेदिका घेतली. याच्यामध्ये आपण काय करूयात? सध्या AC ही काय करूयात? त्यांची ट्रान्सव्हर्सल घेऊ. मग हे अँगल्स कोणते होतात? अल्टरनेट अँगल्स होतील, बरोबर? तसंच जर आपण हे अँगल्स घेतले, हे अँगल्स कुठले होतील? अपोजिट अँगल्स होतील. म्हणजे AA टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल्स काय होतात? सिमिलर होतात. चला तर आपण ते बघूयात. बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम आणि आपल्याला दिलेलं काय? साईड AB पॅरलल आहे DCला आणि सेगमेंट AC इज अ ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे आपण. ट्रान्सव्हर्सल घेतली याचा अर्थ ते दोन्ही अँगल्स जे आहेत ते काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील. कुठले दोन अँगल सांगितले होते मी तुम्हाला? हा एक अँगल आणि हा एक अँगल. हे अँगल्स काय होतील? कॉन्ग्रुएंट होतील. ठीक आहे. कशावरून? पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम कोनांची जोडी. आणि त्याला आपण 1 नंबर दिला. म्हणून आपण खाली काय लिहिलं बघा? इन ट्रायंगल AOB म्हणजे दोन ट्रायंगल्स कुठले घेतले आपण? एक घेतला AOB घेतला आणि एक घेतला COB. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल्स घेतलेले आहेत. COD सॉरी. यामध्ये अँगल BAO कॉन्ग्रुएंट असणार आहे अँगल्स DCOला.
इथे फक्त आता हा अँगल मी पहिले लिहिला आणि हा अँगल जो आहे नंतर लिहिला. फक्त यामध्ये नावं वेगळी दिसतात कारण की आता घेताना आता 2 ट्रायंगल ज्यावेळेस घेतो आहे मी, तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की हा अँगल मला लिहायचा आहे ह्या ट्रायंगलसाठी. तर मी काय घेणार इथे BAO घेणार आणि यासाठी जर इथे हा अँगलसाठी मी लिहिणार काय DCO. ठीक आहे, अशा रीतीने. आणि हे कशावरून दाखवलं आपण नंबर 1 वरूनच. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, AOB हा कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे CODला, कारण की आपल्याला माहिती आहे अशा रीतीने अँगल्स आहे. हे कुठले अँगल्स असतात, अपोजिट अँगल्स असतात. अपोजिट अँगल्सवरून ते दोन्ही कॉन्ग्रुएंट येतील. कॉन्ग्रुएंट आले म्हणजे काय होतील, तिथे AA टेस्टनुसार आपल्याला दोन्ही पण ट्रायंगल्स काय दाखवता येतात, सिमिलर दाखवता येतात. सिमिलर झाले याचा अर्थ त्याच्यात करस्पॉन्डिंग साईड्स पण कशा असणार आहे, प्रपोर्शनमध्ये असणार आहे. त्यांचे रेशोज कसे असतील, इक्वल. परंतु आपल्याला कशाची गरज आहे, फक्त ह्या रेशो आणि ह्या रेशोची, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, OD फाइंड आउट करता येईल. आपण लिहून घेतले ते दोन्ही पण रेशो. ठीक आहे, बघा इथे काय लिहिलेलं आहे, AB/CD = OP/OD. AB 20 दिले आहे आपल्याला, CD किती आहे 6, OB किती 15, OD फाइंड आउट करायचा आहे. हा OD जो आहे 20 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. इथे लिहून घेतलं बघा, 20 × OD आणि हा 6 जो आहे 15 सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. ठीक आहे, मग बघा 20 × OD = 15 × 6. हा मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 20, तो इकडे येणार यांच्याखाली डिवायडेशनमध्ये. नेक्स्ट स्टेप बघा तुम्ही, OD = 15 × 6/20. 15 आणि 20ला कशाने डिवाइड करता येईल, 5ने. 5 4 20. इथे लिहून घेतो वाटलं तुम्ही, 15 × 6/20. 5 4 किती होणार 20, 5 3 किती होणार 15. आणि 4 आणि 6ला कशाने डिवाइड करता येईल, 2ने. 2 2 4, 2 3 6, 3 3 किती होणार 9 आणि खाली किती आहे 2. म्हणजे 9ला जर आपण 2ने डिवाइड केलं तर ॲन्सर किती येणार 4.5. म्हणजे ओडीची इथे लेंथ आपल्याला भेटली, ती की आली 4.5 मिनिट्स. अशा रीतीने तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. 7th क्वेश्चन काय दिला आहे बघा, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. म्हणजे हा ABCD आपल्याला काय दिलेला आहे, पॅरलेलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन दिलेला आहे. पॉईंट E इज ऑन साईड BC. साईड BCवर एक पॉईंट घेतलेला आहे, कुठला E पॉईंट घेतलेला आहे. लाईन DE, कुठला लाईन DE इंटरसेक्ट्स रे AB इन पॉईंट T. म्हणजे ह्या ABला ही DE काय करते, ह्या T पॉईंटमध्ये काय करते, इंटरसेक्ट करते, छेदते. आणि त्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की DE × B = CE × T. अशा रीतीने असलं की समजून घ्यायचं की 2 ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवावे लागतील. मग कोणते 2 ट्रायंगल सिमिलर दाखवायचे, तर त्यासाठी काय करायचं, साईड्सचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं. इथे बघा DE आहे, DE कोणाची साईड आहे, इथे. पुन्हा BE जी आहे ती या ट्रायंगलची साईड. इथे हे 2 ट्रायंगल्स घ्यायचे आहेत बघा आपल्याला. ठीक आहे, हे 2 ट्रायंगल्स घ्यायचे आहेत, बरोबर. तर हे 2 ट्रायंगल जर आपण सिमिलर दाखवले तर आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. कशा रीतीने प्रूव्ह करायचं आहे, आता सर्वात पहिले ज्यावेळेस प्रूव्ह दॅट असेल तर त्यावेळेस तुम्हाला गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ हे लिहिणं गरजेचं आहे. गिवनमध्ये काय लिहिणार, तर गिवनमध्ये जे क्वेश्चनमध्ये आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन दिलेली असेल ती सर्व काय करायची, तुम्ही गिवनमध्ये लिहून घ्यायची आहे. ठीक आहे, नंतर टू प्रूव्हमध्ये तर आपल्याला माहितीचं काय लिहायचं असतं. तर प्रूफ कशा पद्धतीने करणार आहोत आपण बघा. यामध्ये ट्रायंगल ABCD इज अ पॅरलेलोग्राम दिलेला आहे. याचा अर्थ याच्या अपोजिट साईडच्या जोड्या काय असतात, पॅरलल असतात. मग आपण काय केलं, इथे AB आणि CD जे आहे ते पॅरलल दाखवल्या. ठीक आहे, आता पुढं करणार काय होतं आपण, AB आणि CD पॅरलल आहे, याचा अर्थ BT आणि CD सुद्धा काय असणार आहे, पॅरलल. कारण की ही जी BT आहे ती AB एक्सटेंड करूनच मिळालेली आहे. आणि त्यानंतर आपण इथे ही घेणार आहोत त्यांची ट्रान्सव्हर्सल छेदिका.
म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे कुठले अँगल्स होतील, अल्टरनेट अँगल्स होतील. आणि तसंच यामध्ये हे दोन्ही अँगल्स कुठले झाले, अपोजिट अँगल्स. म्हणजे ए टेस्टनुसार काय होतील, हे दोन्ही ट्रायंगल्स सिमिलर होतील. बघूया कशा पद्धतीने लिहायचं आहे ते. इथे लिहिलेलं आहे बघा, साईड ए बी पॅरलल आहे साईड डी सीला बाय डेफिनेशन. देअरफॉर साईड बी टी इज पॅरलल टू साईड डी सी. ए बी पॅरलल याचा अर्थ बी टीसुद्धा डी सीला काय असणार आहे, पॅरलल. कारण की ते काय, ए बी टी हे कोलिनियर पॉईंट्स आहेत, एकाच रेषेवरचे पॉईंट्स आहेत. आणि डी टी आपण ही काय घेतलेली आहे, ट्रान्सव्हर्सल घेतलेली आहे, डी टी जी आहे ती. ठीक आहे, अशा रीतीने ती फिगर आहे बघा. ही डी टी ही डी टी घेतलेली आहे आपण. म्हणून देअरफॉर ट्रायंगल बी टी ई अँगल बी टी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी ई. कुठला अँगल बघा, बी टी ई आणि सी डी ई म्हणजे हा वरचा जो आहे तो अँगल. हे दोन्ही अँगल्स काय येतील, कॉन्ग्रुएंट येतील. ठीक आहे, कशावरून, अल्टरनेट अँगल्सवरून, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, त्याला 1 नंबर दिला आपण. आता हे दोन्ही ट्रायंगल्स घेतले आपण. या दोन्ही ट्रायंगल्समध्ये जर बघितलं तर ट्रायंगल बी टी ई आणि ट्रायंगल सी डी ई हे दोन ट्रायंगल्स घेतलेले आहेत आपण. अँगल बी टी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल सी डी ई हे कशावरून लिहिलं, फ्रॉम 1 वरून लिहिलं. ऑलरेडी पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आलेला आहे. अँड अँगल बी ई टी म्हणजे बी ई टी आणि कुठला अँगल सी ई डी हे दोन्ही अँगल्स काय असतील, कॉन्ग्रुएंट. कशावरून, अपोजिट अँगल्स आहेत. देअरफॉर हे दोन्ही ट्रायंगल्स काय होतील, मग सिमिलर होतील. कुठल्या टेस्टनुसार, ए टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे याचा अर्थ त्यांचे करस्पॉन्डिंग साईड्स पण काय असणार आहे, प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. परंतु ज्या आवश्यक आहे तेवढ्याच आपण साईड्स प्रोपोर्शनमध्ये दाखवले तरी चालतं. मी आता इथे फक्त 2च साईड्स ज्या आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यानुसार ह्या 2च साईड्स काय केल्या मी, करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये दाखवलेल्या आहेत. इथे काय आलं बघा, बी ई अपॉन सी, बी ई अपॉन बघा बी ई अपॉन सी आणि त्यानंतर आहे टी ई अपॉन डी. ठीक आहे, अशा रीतीने जर आपण आता यामध्ये हे डी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन जाऊयात आणि सी इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन जाऊयात. मल्टिप्लिकेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर जे प्रूव्ह करायचं होतं ते आपलं इथे काय होतं, प्रूफ होतं. ठीक आहे, अशा रीतीने तुम्हाला ते प्रूव्ह करायचं होतं. अतिशय इझी एक्झाम्पल आहे. ठीक आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 8 काय बघा, इन द फिगर सेगमेंट ए सी अँड सेगमेंट बी डी इंटरसेक्ट इच अदर इन पॉईंट बी. म्हणजे ए सी काय, ए सी आणि बी डी या एकमेकांना काय करतायत, पी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत, हे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आणखी काय दिलेलं आहे बघा, ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पी. आणि आपल्याला त्यावरून प्रूव्ह करायचं आहे की ट्रायंगल ए बी पी सिमिलर आहे ट्रायंगल सी डी पीला. अतिशय इझी क्वेश्चन आहे. ऑलरेडी त्या दोन्ही ट्रायंगलचे आपल्याला काय दिलेलं आहे, करस्पॉन्डिंग साईड्स प्रोपोर्शनमध्ये दिलेले आहेत प्रश्नामध्येच. फक्त आपल्याला काय करायचं आहे, हे अँगल जे आहेत ते फक्त कॉन्ग्रुएंट दाखवायचे, बस, बाकी काहीही करायचं नाही. ठीक आहे, आणि त्यावरून ते सिमिलर होतील दोन्ही ट्रायंगल्स. बघा कशा रीतीने आता गिवनमध्ये काय लिहिणार, जे प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ए पी अपॉन सी पी इज इक्वल टू बी पी अपॉन डी पीपर्यंत जसं तसं लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर टू प्रूव्हमध्ये येणार ट्रायंगल ए बी पी इज सिमिलर टू ट्रायंगल सी डी पी. प्रूफ इन ट्रायंगल ए बी पी अँड ट्रायंगल सी डी पी या दोन्ही ट्रायंगल्समध्ये हे ऑलरेडी दिलेलं आहे, आपल्याला गिवन आहे, बरोबर. अँड अँगल ए पी बी इज कॉन्ग्रुएंट टू सी पी डी म्हणजे हे अँगल्स, बरोबर, जे की अपोजिट व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहे आणि ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग आता आपल्याला लक्षात येते की ही साईड याला ही ए पी आणि सी पी तसंच बी पी आणि डी पी या साईड्स आपल्याला ऑलरेडी प्रोपोर्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि त्यांच्या इन्क्लुडेड अँगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येतो आहे. म्हणजे याचा अर्थ SAS टेस्टनुसार आपल्याला ते दोन्ही ट्रायंगल्स काय करता येतील, सिमिलर दाखवता येतील. अतिशय इझी क्वेश्चन्स आहेत बघा, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. 9th क्वेश्चन बघा, सर्व लास्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेलं आहे, इन द फिगर इन ट्रायंगल ए बी सी पॉईंट डी ऑन साइड बी सी इज सच दॅट अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए डी सी.
म्हणजे बघा या ट्रायंगल ABC डी पॉईंट या साईड BCवर अशा पद्धतीने आहे की जेणेकरून हा BAC अँगल आणि हा अँगल हे दोन्ही अँगल्स कसे होतात, सारखे होतात याचा अर्थ त्यांची मापं कशी असणार, सारखी. याचा अर्थ ते कॉन्ग्रुएंट असणार. आणि त्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, CA² = CB × CD. म्हणजे इथे आपल्याला दोन ट्रायंगल्स घ्यायचे. कुठले ट्रायंगल्स घ्यायचे ते लक्षात घ्या. एक आहे हा मोठा ट्रायंगल जो दिसतोय तुम्हाला, ग्रेटर ट्रायंगल, तो ABC तो. आणि नेक्स्ट आपल्याला ट्रायंगल घ्यायचा आहे हा ट्रायंगल. हे दोन्ही ट्रायंगल्स आपल्याला सिमिलर दाखवायचे आणि अतिशय सोपं आहे. आता बघा ह्या दोन्ही ट्रायंगल्समध्ये हा अँगल आणि हा अँगल काय आहे, कॉन्ग्रुएंट. आणि शिवाय हा C अँगल जो आहे तो दोघांमध्ये कसा आहे, कॉमन आहे. म्हणजे AA टेस्टनुसार ते सिमिलर होतात. मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शनमध्ये दाखवायच्या आणि ॲटोमॅटिक ते प्रूव्ह होऊन जातं. बघा नेक्स्ट आपण काय केलेलं आहे, प्रूफ लिहिताना इन ट्रायंगल CAB अँड ट्रायंगल CAB नाव लिहिताना काय लिहिले मी, CAB घेतलेलं आहे. आणि ट्रायंगल कुठला घेतला आहे, दुसरा CDA घेतलेला आहे. ठीक आहे, CDA ट्रायंगल घेतलेला आहे, CDA. या दोन्ही ट्रायंगल्समध्ये BAC कॉन्ग्रुएंट आहे ADCला. गिवन दिलेलंच आहे की दोघांचे मेजर्स कसे इक्वल आहेत म्हणून. ठीक आहे. अँड अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल DCA. बरोबर का, हा अँगल दोघांमध्ये कसा आहे, कॉमन आहे. ठीक आहे, म्हणून ते कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. याचा अर्थ दोन्ही पण ट्रायंगल जे आहेत ते AA टेस्टनुसार काय होतात, सिमिलर होतात. सिमिलर होतात याचा अर्थ त्यांचे करस्पॉन्डिंग साईड्स काय असणार आहेत, प्रोपोर्शनमध्ये असणार आहेत. इथे लिहावं लागतं करस्पॉन्डिंग साईड्स म्हणून. आणि यापैकी आपल्याला ज्या साईड्सची गरज आहे तेवढंच आपण लिहिणार इथे. जे प्रूव्ह करायचं आहे त्यावरून आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे. मग यासाठी आपण काय घेणार, CA/CD = CB/CA अशा रीतीने ह्या दोनच साईड्स घ्यायच्या आहे. बघा खाली घेतलेलं आहे. इथे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, CAचं आणि CAचं मल्टिप्लिकेशन, CD आणि CBचं मल्टिप्लिकेशन. आता आपल्याला माहिती आहे की 2 × 2 म्हणजेच काय असतं, 2 × 2 म्हणजेच काय, 2² असतं. तसंच CA × CA काय होणार, CAचा स्क्वेअर होईल. बरोबर, म्हणजे CA² = CB × काय येतं, CD येतं. अशा रीतीने तुम्हाला ते 9th क्वेश्चन जो आहे तो प्रूव्ह करायचा होता. अतिशय इझी क्वेश्चन आहे. बघा जर माझी मेथड ऑफ टीचिंग जर तुम्हाला समजत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि इतरांशीसुद्धा या व्हिडिओला शेअर करा. तसंच या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओज जे आहे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत जाईल. ठीक आहे, धन्यवाद.